नमस्कार मित्रांनो, ऑल अबाउट महाराष्ट्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण स्वराज्याच्या इतिहासातील तो काळा दिवस पाहणार आहोत, ज्याने सह्याद्रीचे काळीजही हेलावून सोडले। औरंगजेबाच्या लाखो फौजेला पुरून उरलेले आपले शंभूराजे अखेर कोणामुळे शत्रूच्या हाती लागले। रक्ताच्या नात्यातल्या त्या फितुरीची आणि शंभूराजांच्या अटकेची ही थरारक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत। मराठा साम्राज्याचा तो काळा दिवस, नियती, निष्ठा आणि फितुरीचे महानाट्य। वादळापूर्वीची शांतता, सह्याद्रीच्या रांगा त्या रात्री सुन्न होत्या। 31 जानेवारी 1689 ची ती काळ रात्र। कडाक्याची थंडी असूनही वातावरणात एक विचित्र उष्णता होती, ती म्हणजे युद्धाची आणि भयाची। पन्हाळगडाच्या बुरुजावरून वारा घोंघावत होता। पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा एक निष्ठावान मेटकरी उघड्या डोळ्यांनी अंधारात काहीतरी शोधत होता। त्याचे डोळे थकले होते, पण कर्तव्य त्याला जागे ठेवत होते। स्वराज्य सुरक्षित राहिले पाहिजे, हा एकच ध्यास त्या सामान्य शिपायाच्या मनात होता। पण नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते। अचानक त्या गडद अंधारात त्याला दूरवर खूप खाली मशालींची एक लांबच लांब रांग दिसली। सापासारखी वळणे घेत ती रांग पन्हाळ्याच्या किंवा कोकणच्या दिशेने सरकत होती। मेटकऱ्याच्या काळजात धस्स झाले। हे मित्र नक्कीच नाहीत। त्याने क्षणाचाही विलंब न लावता बालेकिल्ल्याकडे धाव घेतली। त्याचा श्वास फुलला होता, पण पावले थांबत नव्हती। तो थेट सरनौबत मलोजीराव घोरपडे यांच्या दालनात पोहोचला। दाजीबा, घात झाला। मेटकऱ्याने धापा टाकत बातमी दिली। मलोजीराव ताडकन उठले। काय झाले, नीट सांग। सरकार, कोल्हापूरचा तळ हल्लाय। मशालींची रांग संगमेश्वराच्या रोखाने दौडतीये। घोडे किती आहेत गणती नाही, पण फौज मोठी आहे। मलोजीरावांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले। कोल्हापूरहून मुकर्रब खान हल्ला होता, पण का? त्याचे लक्ष कोण? पन्हाळा की संगमेश्वर? क्षणात मलोजीरावांच्या लक्षात आले शंभूराजे। पन्हाळ्याची तगमग आणि शंभूराजांचा प्रवास। इकडे पन्हाळ्यावर एकच खळबळ उडाली। खुद्द छत्रपती संगमेश्वरात होते आणि शत्रू त्यांच्या दिशेने कूच करत होता। मलोजी घोरपडे, संताजी घोरपडे आणि बहिर्जी यांनी तत्काळ निर्णय घेतला। पन्हाळ्यावरून फौज उतरली। कोकण दरवाजा उघडला गेला आणि घोड्यांच्या टापांनी सह्याद्रीचा छाताड दणाणून सोडले। मुकर्रब खान आंबा घाटातून खाली उतरत होता, तर मराठावीर पन्हाळ्यावरून शॉर्टकटने खाली उतरून राजांना वाचवण्यासाठी निघाले होते। शर्यत सुरू झाली होती जीवाची आणि वेगाची। दुसरीकडे कोल्हापूरचा मुकर्रब खान, त्याचा क्रूर मुलगा इखलास खान आणि सुमारे 2-2.5 हजार निवडक मोगल सैनिक वेगाने वाट चालत होते। त्यांना रस्ता दाखवणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द स्वराज्याचेच फितूर होते। इकडे संगमेश्वरात काय परिस्थिती होती? छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अनेक विवंचनेत होते। रायगडाला जुल्फिकार खानाचा वेढा पडला होता। रसद संपत आली होती। स्वराज्यावर चहूबाजूंनी आक्रमणे होत होती। अशातच संभाजी महाराज कोकणातील मोहिमेवरून परतताना संगमेश्वरात थांबले होते। संगमेश्वराचे वातावरण तसे शांत होते। कसबा संगमेश्वर हे 2 नद्यांच्या संगमावर वसलेले पवित्र गाव। संभाजी महाराज सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामी होते। त्यांच्यासोबत त्यांचे जिवलग मित्र आणि सल्लागार कवी कलश होते। त्या दिवशी महाराजांच्या मनात अनेक विचार घोळत होते। स्वराज्याची ही अवस्था का झाली? आपलीच माणसे का फुटली? महाराज वाड्याच्या अंगणात येरझारा घालत होते। इतक्यात गुप्तहेरांनी बातमी आणली, कोल्हापूरहून शत्रू चालून येतोय। संभाजीराजे क्षणभर थांबले। त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची लकीरही नव्हती। ते शांतपणे हसले आणि कवी कलशांना म्हणाले, कवीजी, कोल्हापूरहून इथे यायला शत्रूला किती वेळ लागेल? एवढ्या रात्री या जंगलातून या आडवाटेने येण्याची हिम्मत मुकर्रब खानाच्या रक्तात नाही। हा रस्ता फक्त त्यालाच सापडू शकतो, ज्याला इथला दगड न दगड माहीत आहे। राजांचा अंदाज अचूक होता। मोगलांना रस्ता दाखवणारे आपलेच होते। ते होते गणोजी शिर्के। कोण होते गणोजी शिर्के? फितुरीची बीज इतिहास समजून घेतल्याशिवाय या रात्रीचे दुःख समजणार नाही। गणोजी शिर्के म्हणजे कोण? तर खुद्द संभाजी महाराजांचे मेहुणे, महाराणी येसूबाईंचे सख्खे भाऊ। शिवाजी महाराजांनी जेव्हा कोकणात शिर्क्यांचा पाडाव केला, तेव्हा पिलाजी शिर्के स्वराज्यात सामील झाले। हे नाते घट्ट करण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी शिर्क्यांच्या मुलाला दिली आणि शिर्क्यांची मुलगी येसूबाई संभाजी राजांना सून म्हणून आणली। उद्देश एकच होता, रक्ताची नाती तयार झाली की स्वराज्य अभेद्य राहील। पण माणसाची हाव नात्यापेक्षा मोठी असते। गणोजी शिर्के यांना आपल्या वतनाची हाव होती। त्यांना दाभोळची वतनदारी हवी होती।
आम्ही राजांचे मेहुणे, आम्हाला वतन का नाही? हा प्रश्न गणोजींना सतावत होता. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराजांचे धोरण स्पष्ट होते. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. वतनदारीने रयत नाडली जाते, त्यामुळे वतनदारी कोणालाच नाही, अगदी सख्ख्या सासुऱ्यालाही नाही. हे तत्व गणोजींना पचले नाही. माझ्या बहिणीचा नवरा राजा आहे तरी मला हक्काचे वतन मिळत नाही, या ईर्षेने ते पेटून उठले होते. याच रागातून त्यांनी मोगलांशी संधान बांधले. संभाजी महाराजांनी त्यांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. स्वतः कवी कलश शृंगारपुरात जाऊन त्यांना भेटले, पण गणोजींनी कवी कलशांचा अपमान केला. शेवटी युद्ध झाले, शिर्के हरले, पळून गेले आणि थेट मुकर्रब खानाच्या तंबूत जाऊन बसले. दुर्दैवी सकाळ आणि रक्ताचा अभिषेक. परत येऊया 1 फेब्रुवारी 1689च्या त्या सकाळकडे. शंभूराजे संगमेश्वरातून निघण्याच्या तयारीत होते. स्नानादी कर्मे उरकून महादेवाचे दर्शन घेऊन ते रायगडाकडे कूच करणार होते. मलोजीरावांनी निरोप पाठवला होता की राजे शत्रूजवळ आलाय, लवकर निघा. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गणोजी शिर्के आणि त्यांचा साथीदार नागोजी माने यांनी मुकर्रब खानाला संगमेश्वराच्या गुप्त वाटा दाखवल्या होत्या. इथून चला, इथे पहारा नसतो, इथे नदी उथळ आहे, अशी खडानखडा माहिती शत्रूला मिळाली होती. अचानक हर हर महादेव नाही तर दीनच्या आरोळ्यांनी संगमेश्वर दणाणून उठले. मोगल फौज वाऱ्याच्या वेगाने गावात घुसली. गावकरी घाबरून पळाले. संभाजी राजांना समजले वेढा पडलाय. त्या क्षणी जे घडले ते अंगावर शहारे आणणारे होते. बाहेर आवाज आला तसे शंभूराजे हातात तलवार घेऊन वाड्याबाहेर आले. त्यांच्यासोबत होते मलोजी घोरपडे, अर्जोजी यादव आणि काही निवडक अंगरक्षक. शत्रू हजारो होता, मराठे मूठभर होते, पण त्या मूठभर मावळ्यांमध्ये 1000 हत्तींचे बळ होते. मलोजी घोरपडे यांनी आपली तलवार उपसली. राजे तुम्ही निघा, आम्ही यांना रोखून धरतो. संभाजी राजे ऐकेनात. माझ्या माणसांना मरणाच्या दारात सोडून मी पळणारा राजा नाही. पण सैनिकांनी, कवी कलशांनी हट्ट केला. राजे स्वराज्य महत्वाचे आहे, तुमचा जीव महत्वाचा आहे. कसे बसे राजांना घोड्यावर बसवले. घोडा नदीच्या दिशेने दौडत सुटला. गर्दीतून वाट काढत तलवारीचे वार झेलत राजे नदीकाठी पोहोचले. पण तिथेच घात झाला. बातमी आली, मलोजी बाबा पडले. ज्या माणसाने आपल्याला वाचवण्यासाठी छातीचा कोट केला तो मलोजी पडला हे ऐकताच संभाजीराजांनी घोडा वळवला. रक्ताने माखलेल्या त्या शूर सरदारासाठी राजा परत फिरला आणि याच संधीचा फायदा शत्रूने घेतला. मुकर्रब खानाच्या सैन्याने राजांना घेरले. मुकर्रब खान ओरडला, पकडो, ज्याने मत दो. शंभूराजे वाघासारखे लढले. त्यांची समशेर विजासारखी तळपत होती. पण पायदळात लपलेल्या इखलास खानाने दोरखंड फेकले. राजांच्या घोड्याचे पाय मारले गेले. राजे खाली पडले. 10-50 जण एकदम अंगावर धावून गेले. अखेर स्वराज्याचा छावा जेरबंद झाला. अटकेनंतरचे विदारक सत्य. संभाजी महाराज आणि कवी कलश यांना साखळदंडात जखडले गेले. ज्या क्षणी मुकर्रब खानाने राजांना पाहिले त्याला विश्वास बसेना की हाच तो शिवाजीचा पुत्र, ज्याने औरंगजेबाला 9 वर्षे रडवले. पण तिथे उभा असलेला एक चेहरा खाली मान घालून उभा होता. तो होता गणोजी शिर्के. इतिहास सांगतो की जेव्हा शंभूराजांना पकडले तेव्हा मुकर्रब खानाला वाटले की आता वेळ घालवणे धोक्याचे आहे. पन्हाळ्याचे घोरपडे किंवा संताजी धनाजी केव्हाही तुटून पडतील याची त्याला भीती होती. म्हणून त्याने राजांना हत्तीवर किंवा पालखीत न बसवता त्यांच्या घोड्यावरच अत्यंत अपमानास्पद अवस्थेत बांधले आणि तिथून पळ काढला. त्यानंतर औरंगजेबाने शंभूराजांचे जे हाल केले ते आपण जाणतोच. 40 दिवस अनन्वित अत्याचार करूनही या राजाने ना स्वराज्य सोडले ना धर्म सोडला. पण गद्दार गणोजींचे पुढे काय झाले हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. ज्या वतनासाठी गणोजींनी पोटच्या बहिणीचे कुंकू पुसले, ज्या वतनासाठी स्वराज्याच्या धन्याला मृत्यूच्या दारात दिले, त्या वतनाचे त्यांना सुख मिळाले का? उत्तर आहे नाही. गणोजी शिर्केंना तात्पुरते वतन मिळाले असेलही, पण इतिहास आणि समाज त्यांना कधीच माफ करू शकला नाही. संभाजीराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्य संपले नाही तर ते अधिकच चवताळून उठले. संताजी, धनाजी, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. पुढे जेव्हा राजाराम महाराज जिंजीला होते आणि शत्रूच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा आश्चर्यकारकरित्या पुन्हा गणोजी शिर्के यांचे नाव पुढे येते. असे म्हटले जाते की आपली चूक सुधारण्यासाठी किंवा कदाचित परिस्थितीचा अंदाज घेऊन गणोजी शिर्के यांनीच राजाराम महाराजांना जिंजीवरून निसटण्यास मदत केली होती. खंडो बल्लाळ यांनी गणोजींची भेट घेतली आणि त्यांना सांगितले, तुम्ही एकदा पाप केले आहे, आता त्याचे प्रायश्चित्त घ्या. राजाराम महाराजांना वाट करून द्या.
असे म्हणतात की तेव्हा दाभोळच्या वतनाचे आश्वासन पुन्हा दिले गेले आणि गणोजींनी रस्ता मोकळा करून दिला. पण मित्रांनो, विचार करा, आयुष्यभर फितूर हा शिक्का कपाळावर घेऊन जगणे किती भयंकर असते. गणोजी शिर्के यांना वतन मिळाले असेल, पैसा मिळाला असेल, पण मराठ्यांच्या इतिहासात त्यांचे नाव कायमचे काळ्या शाईने लिहिले गेले. जेव्हा जेव्हा शंभूराजांचे नाव घेतले जाते तेव्हा तेव्हा गणोजींचे नाव तिरस्काराने घेतले जाते. हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे. इतिहासाचा धडा या 31 जानेवारीच्या रात्रीने आणि त्यानंतरच्या 1 फेब्रुवारीच्या सूर्याने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. स्वराज्य हे फक्त तलवारीच्या जोरावर टिकत नाही, तर ते निष्ठेच्या जोरावर टिकते. औरंगजेबासारखा बलाढ्य बादशहा मराठ्यांना हरवू शकला नाही, पण घरातील एका फितुराने स्वराज्याचा सूर्य मावळायला लावला. शंभूराजे गेले, देहाने गेले, पण त्यांच्या बलिदानाने मराठा साम्राज्यात असा अंगार फुलवला की पुढे 18व्या शतकात मराठ्यांचे घोडे थेट अटकेपार पोहोचले आणि दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकला. हे त्या बलिदानाचे फळ होते. आज आपण त्या महापराक्रमी शंभूराजांना वंदन करूया आणि शपथ घेऊया की आपल्या स्वार्थासाठी आपण कधीही आपल्या देशाशी किंवा समाजाशी गद्दारी करणार नाही. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे. आजचे हे विवेचन या ठिकाणी समाप्त होत आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.